तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांनी तहसीलदारांकडून काम करून देतो असं सांगत लाखो रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। संबंधित व्यक्तीकडून पैसे घेतल्यानंतरही काम न झाल्यानं वारंवार विचारणा करण्यात आली असता साहेबांकडून काम करून देतो, मी साहेबांना विचारतो, मी बोलतो साहेबांना, असं हेडगिरेनं त्या व्यक्तीला म्हणत आहेत। साहेब नमस्कार। हां, नमस्ते. काय ना साहेब, ते होत नसेल तर कॅन्सल करा। माझे जे पैसे दिले तेवढं हां, मला देऊन टाका साहेब। ते नको ते कॅन्सल करा ते। बरं. बोलतो साहेबांना. कसं आहे साहेब माहिती आहे का, आता हं, त्याच्यात इंटरेस्ट बी उडवलेला आहे। हं, आता हं. काय काम बी होईनी, बरं. पैसे अडकून बी काय अर्थ नाहीये त्याला। बोलतो मी साहेबांना. बोला साहेब आणि काम हो. नको म्हणवते आता कॅन्सल करून टाका साहेब। मग आता कसं मेंटॅलिटी राहिली नाही माझी त्या ह्याच्यामध्ये। खूप बोलतो मी चक्कर त्यांना. मारून बोलतो. तुम्ही तर बघितलं साहेब मला। बोलतो मी त्यांना. ते नकोच म्हणून बोलतो. साहेब नको, ते विषयच नको आहे। बरं. माझं बोलतो मी. जेवढं दिलं मी तेवढं देऊन टाकायला सांगा। बोलतो मी हां? त्यांना. हो, बोलतो. हां. बोलतो. ओके साहेब. या प्रकरणातील नायब तहसीलदार आणि संबंधित व्यक्ती यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून हे साहेब नेमके कोण? हे साहेब म्हणजे तहसीलदार निलेश पाटील तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। भ्रष्टाचाराच्या या कथित प्रकरणामुळे तहसील कार्यालयातील प्रशासनावर संशयाचं सावट निर्माण झालंय।